मन शुद्ध तुझं गोस्त हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकोनाची. कोणाला मनोरंजन वाटणारं, कोणाला संगीतानं उथमलेलं, तर कोणाला प्रेरणा देणारं हे गाणं. असं म्हणतात, ज्यांना काहीतरी आयुष्यात मिळवायचं असतं ती लोक कारणे सांगत बसत नाहीत, तर ती संधी शोधतात आणि समस्यांवर आरूढ होऊन समाजासाठी आदर्श ठरतात. कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी वयाचेही बंधन नसते. अगदी असंच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाल मातीत जडणघडण झालेल्या मराठी शाळेत शिक्षण घेऊन अल्पावधीतच अभिनय क्षेत्रात ठसा उमटवणारी युवा अभिनेत्री म्हणजेच वैष्णवी कल्याणकर. युवा सिनेस्टार वैष्णवी ही बांदामधील सुप्रसिद्ध CA साई प्रसाद कल्याणकर यांची सुकन्या. झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय ठरलेल्या तू चाल पुढं या मालिकेत तिनं मयुरीची व्यक्तिरेखा साकारली आणि मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. तिनं साकारलेली मयुरी या व्यक्तिरेखेला झी मराठीच्या सर्वोत्कृष्ट स्त्री व्यक्तिरेखा या पुरस्काराने सन्मानितही केले गेले. छोट्या पडद्यावरील देव माणूस या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या वैष्णवी यांनी मालिकेतील सोनूची भूमिकाही गाजवली. सुरुवातीला शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील या वेब सिरीजमधून ती जगासमोर आली. त्यानंतर व्हॅलेंटाईन डे आणि धोका, एक परदेसी मेरा अशा व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या अभिनयाने रसिकमनाचा वेध घेतला. विशाल सकाराम देवरुखकर दिग्दर्शित बांबू या चित्रपटातून तिनं मोठ्या पडद्यावरही यशस्वी पदार्पण केले. सरळ साधी सालस असणारी ही वैष्णवी कल्याणकर केवळ पडद्यावरच नव्हे, तर तिचे पडद्याबाहेरचे व्यक्तिमत्वही आजच्या तरुणाईला आदर्श ठरावे असे आहे. आई वडील आणि आपल्या परिवारात रमणारी आणि ग्लॅमर जगात वावरतानाही सिंधुदुर्गच्या मातीला, आपल्या संस्कारांना सदैव स्मरणात ठेवणारी वैष्णवी कल्याणकर या युवा सिनेस्टारला मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन आणि पुढील दैदिप्यमान कारकिर्दीसाठी आमच्या प्रहार डिजिटलच्या शुभेच्छा. नमस्कार. प्रहार कट्ट्यावर मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर सिंधुदुर्ग हे कलेचं आगर आहे आणि या सिंधुदुर्गामध्ये लोककलावंतांचा शोध घेता घेता अनेक रत्न आम्हाला सहजच सापडत गेली. अशाच रत्नामधलं एक अनमोल रत्न आज आपण तुमच्या भेटीला आणलेलं आहे. खरं तर वयानं कदाचित लहान असेल असं म्हटलं जातं की कर्तृत्वाला वयाचं बंधन नसतं. कर्तृत्व कोणत्याही वयात गाजवता येतं. 12वी मध्ये पहिला क्रमांक, त्यानंतर ग्रॅज्युएशन मुंबईमध्ये पूर्ण करत MBA सारख्या एक पदवी धारण करून अभिनय क्षेत्रामध्ये ज्यांनी झेप घेतली आणि झेपच्या माध्यमातून जे सातत्याने तुमच्या समोर मयुरी या व्यक्तिरेखेतून आलेल्या वैष्णवी कल्याणकर यांना आपण भेटणार आहोत. अर्थात त्या सुद्धा सिंधुदुर्गाच्या कन्या आहेत आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. आणि आज आपण त्यांच्याबरोबर गप्पा करणार आहोत की कशा प्रकारे त्यांनी ही घोडदौड घेतली. वेब सिरीज, त्यानंतर सिरीज, त्याचबरोबर सिनेमा या बहुआयामी व्यक्तिमत्वानं व्यापून टाकलेलं आहे. आणि अशा वैष्णवी कल्याणकर आज प्रहारच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. वैष्णवी कल्याणकर, आपलं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. खरं तर आपण सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे सध्याच्या स्थितीमध्ये. आपलं जर वय बघितलं तर याच्यावर विश्वास वाटणार नाही, कारण आम्ही सिंधुदुर्गातली लोक जी आहोत ती थोडीशी संकुचित वृत्तीची आहोत. त्यामुळे माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा असेल की तुम्हाला आई वडिलांनी स्वातंत्र्य जे दिलं ते स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने तुम्ही सार्थकी लावलं, काय वाटतं? मला काय वाटतं यापेक्षा ना, माझ्या आई बाबांना जेव्हा गावातून जाताना असं म्हटलं जातं की तुमची मुलगी खूप छान काम करते टीव्हीवर, तुमचं खूप अभिनंदन, तेव्हा त्यांना जे प्राऊड फील होतं ना, ते माझ्यासाठी खूप भारी आहे. सूर्यवंशम नावाचा एक पिक्चर होता, तुम्ही बघितला असणार. त्या सूर्यवंशम मध्ये सुद्धा अमिताभ बच्चनचे डबल रोल दाखवलेले आहेत. जेव्हा कोणत्याही आई वडिलांची ओळख त्याच्या मुलाकडून केली जाते, तो आई वडिलांच्या आयुष्यातला सर्वोच्च क्षण असतो. आणि तुम्ही, तुमचे आई वडील खरेच भाग्यवान आहे की तुमच्यामुळे त्यांना ओळख मिळाली. खरं तर तुम्ही मयुरी ही व्यक्तिरेखा करता आणि आम्हाला, अर्थात आमच्या कोकणातल्या प्रत्येक लोक तुम्हाला बघत असतात आणि याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की नक्की मयुरी ही व्यक्तिरेखा काय आणि एकंदरीत त्या व्यक्तिरेखेतून काय समाजासमोर नेमकं दाखवायचं आहे.
मयुरी हे कॅरेक्टर असं होतं, म्हणजे आता ती सिरियल संपली आहे, आताच 13 जानेवारीला लास्ट एपिसोड झाला. तर ते कॅरेक्टर असं होतं की ती आईला कायम सपोर्ट करायची, एक सपोर्टिव्ह कॅरेक्टर होतं, एक पॉझिटिव्ह कॅरेक्टर होतं. म्हणजे जर आईवर अन्याय होत असेल, कोणीतरी आईवर चुकीचं आहे म्हणून बोट दाखवत असेल, तर ती तिथे डिफेन्स करायची, आईला प्रोटेक्ट करायची, आईच्या बाजूने बोलायची, अशी एक ती स्ट्रॉंग व्यक्तिरेखा होती. जसं तुम्ही व्यक्तिरेखेमध्ये स्ट्रॉंग आहात, तसं फॅमिलीमध्ये तेवढे स्ट्रॉंग आहात का हो? आहे, म्हणजे सिच्युएशन वाईज जेव्हा जेव्हा गरज पडते तेव्हा स्ट्रॉंग बनावं लागतं, ते गरजेचं असतं. खरं तर तुमचे वडील हे सीए आहेत आणि मला वाटतं बांद्यामधले म्हणजे पहिले सीए आहेत. आणि सीए हा साधा विषय नाहीये, प्रचंड अपाट आणि अचाट बुद्धिमत्ता त्यासाठी हवी असते. ते सीए आहेत आणि तुम्ही अभिनय क्षेत्रामध्ये, हे कसं काय, गणित कसं काय? एकदम असं डिरेक्शन आहे. आणि याचं असं झालं की म्हणजे माझ्या बाबांना एवढं आवडत नव्हतं हे क्षेत्र, की या क्षेत्रात मी जाणं, यासाठी त्यांचा आधी एवढा सपोर्ट नव्हता. पण जेव्हापासून मी टीव्हीवर दिसायला लागले तेव्हा त्यांना असं वाटलं की हा खरंच मुलगी काहीतरी करते आहे आणि तिला आपण सपोर्ट केला पाहिजे. तर मी ऍक्च्युली सीए ची एक्झाम पण दिली आहे आणि माझी एवढी अशी इच्छा नव्हती 100% की सीए करावं, किंवा माझ्या बाबांचा फोर्स पण नव्हता मला. पण ग्रॅज्युएशन चालू असताना 13वी 14वी करत असताना म्हटलं साइड बाय साइड सीए द्यायची असते, सीपीटी द्यायची असते, पहिली एंट्रन्स एक्झाम. तर त्याच्यासाठी पुढचं वर्ष वाया जात नाही. म्हटलं ठीक आहे, आपण ट्राय करून बघूया, आपण एंट्रन्स एक्झाम देऊन बघूया, क्लासेस लावूया, अभ्यास करूया. पण ते नाही झाली, मी क्लिअर नाही करू शकले ती एक्झाम, कारण ते मनातून नव्हतंच तेवढं. आपली दिलेली की होते का बघूया, अशा पॉइंट ऑफ व्ह्यूने दिलेली. पण एक मात्र आनंद या गोष्टीचा आहे, भले तुम्ही सीए मध्ये कदाचित ते क्रॅक करू शकला नाही, पण अभिनयाच्या क्षेत्रामध्ये आपण बऱ्याच गोष्टी क्रॅक केलेल्या आहेत. अगदी तुमची पहिली जी वेबसिरीज होती, ज्या वेबसिरीज शाळाबद्दल, म्हणजे शाळा प्रत्येकाला हवीशी वाटते, माणूस कितीही मोठा झाला तरी आई वडील आणि शाळा या तिघांना तो कधीच विसरत नाही. आणि तुम्ही अगदी शाळेला सुरुवात केला. काय नेमकं ती वेबसिरीज कशी होती, आठवते का, किंवा त्याच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल? हो, म्हणजे मला ती वेबसिरीज शूट करताना प्रत्येक पॉइंटला हे फील व्हायचं की मी किती लकी आहे की शाळा संपून इतकी वर्ष झाली तरी मला त्या बेंचवर बसता येतंय, त्या सरांशी बोलता येतंय, ती गंमत करता येते, डब्बे खाता येते, मज्जा करता येते, पाणी भरताना, ताट धुताना, जेवण झाल्यावर जे 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 गंमत असते शाळेमध्ये ते सगळं अनुभवायला मिळतंय. मला एक वाटायचं की वाव किती छान आहे, इतकी वर्ष झाल्यानंतरही ही मजा करता येते, कारण ते दिवस खरंच खूप अनमोल असतात. आणि ते फील घेतलंय मी की शाळेतले दिवस परत मिळाल्यासारखं. आणि ती वेबसिरीज जे बघायचे ना त्यांना पण हेच फील व्हायचं, कारण कमेंट्स मध्ये असंच असायचं की आम्हाला आमचे शाळेचे दिवस आठवत आहेत आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही आता परत शाळेत जातोय. नाही, खरं तर तुम्ही अभिनय करणारे जी लोक असतात हे पोस्टमन असतात. लेखक लिहितो, तुम्ही लोकांसमोर ते मांडता, त्याच्यामध्ये ताकद प्रतिभा असणं गरजेचं असतं. आणि तुम्ही सॅल्यूट करेन यासाठी की तुम्ही शाळेमध्ये जे कॅरेक्टर लीड केलं किंवा जे कॅरेक्टर तुम्ही लोकांसमोर आणलं त्याच्यामधून जर लोकांना वाटत असेल की आम्ही शाळा अनुभवतोय, तर तुम्ही जवळपास 100% सक्सेस झालेले असाल किंवा सक्सेस झालेले आहात. यानंतर आपला अलीकडेच बांबू नावाचा सिनेमा सुद्धा प्रकाशित झाला, त्याच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की त्यामध्ये कोण कोण तुमच्या बरोबर होते. आणि म्हणजे आपण सिंधुदुर्गाच्या कन्या आहात आणि विशेष करून एवढ्या मोठ्या पडद्यावर तुम्ही चमकणं हा आमच्यासाठी सुद्धा गौरवशाली क्षण आहे. त्यामुळे त्या गोष्टीबद्दल आम्हाला. बांबू सिनेमामध्ये मी अभिनय बेर्डे आणि पार्थ भांडेराव लीडला होतो. विशाल देवरुखकर सरांनी डिरेक्ट केलेला. तेजस्विनी पंडित आणि संतोष खेर प्रोड्युसर होते त्या फिल्मचे. आणि त्यामध्ये माझं कॅरेक्टर झुळूक नावाचं होतं. मग ती अशी एक इनोसंट गोड मुलगी, खूप म्हणजे जिच्या घरी अगदी 7 वाजता घरी असलं पाहिजे, 7 नंतर घराच्या बाहेर पडायचं नाही, असे जे रूल्स असतात तशा टाइप मध्ये वाढलेली आणि सगळं बाबांचं सगळं म्हणणं ऐकणारी अशी ती मुलगी होती. आणि तो एक कॉमेडी, एक टीनेजर साठी एक चांगला मेसेज देणारा सिनेमा होता. हा सिनेमा जेव्हा तुम्हाला ऑफर दिली गेली तेव्हाच्या भावना नेमक्या काय होते?
म्हणजे माझा देव माणूस जस्ट संपत होतं आणि मला ही ऑफर आली होती. आणि मला आठवतंय मी सकाळी 7 वाजता पुण्याला मीटिंग साठी गेलेले या फिल्मच्या आणि जवळजवळ 5 तास ती मीटिंग चालू होती. कारण त्यांचं असं झालेलं खूप हिरोईन्स बघितल्यात पण त्यांना पाहिजे तशी मिळत नव्हती किंवा त्या कॅरेक्टरला जाईल अशी मिळत नव्हती आणि त्यांना ते फायनल करायचं होतं तेव्हाच. त्यामुळे ती 5 तास मीटिंग एक्सटेंड झाली कारण एक एक ऍड होत होते आणि त्यांना विचारलं जात होतं की आपल्या कॅरेक्टरसाठी योग्य आहे का वगैरे वगैरे असं सगळं. आणि माझं असं होतं की मी तर आता झी मराठीवर 2 महिन्याचं फक्त काम केलं आणि डायरेक्ट पिक्चर करायचा एवढी मोठी जबाबदारी. म्हणजे मी आनंदी तर होते पण त्यापेक्षा मी एक प्रेशर घेतलेलं की माझ्यावर जबाबदारी आहे कारण मी लीड करते आणि ते माझ्याकडून तेवढं 100% दिलं गेलं पाहिजे डिरेक्टरला आणि प्रोड्युसरला तर त्यांनी इन्व्हेस्ट केलेलंच काहीतरी चीज होईल. तर ते सगळ्या फिलिंग्स होत्या एकत्र. म्हणजे खरं तर ह्या सगळ्या गोष्टी आता आपण उलगडताना भूतकाळामध्ये गेल्यानंतर एक वेगळा आनंद असतो कारण ते चॅलेंज असतं प्रत्येकासाठी. कारण मी जे काही कॅरेक्टर साकारणार आहे ते जनसामान्यांमध्ये पोहोचणं खूप गरजेचं असतं आणि साहजिकच. पण आपण जर आता बघितलं अलीकडच्या काळामध्ये तर अनेक सोशल नेटवर्कवर अशा अनेक गोष्टी येत असतात किंवा अनेक गोष्टी आपण या सगळ्या बघत असतो. तुम्हाला काय वाटतं म्हणजे तरुणांसाठी हा प्रश्न मला तुमच्याकडून विचारून घेणं खूप महत्वाचं आहे की सध्या स्थितीमध्ये तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये करिअर करता त्या ठिकाणी तरुणांना संधी आहे का किंवा युवतींना संधी आहे का? ऑफकोर्स आहे. म्हणजे तुम्ही त्या मार्गाने मेहनत केली तेवढे कष्ट घेतले योग्य मार्ग मिळणं पण महत्वाचं आहे योग्य कॉन्टॅक्ट मिळणं पण महत्वाचं आहे. पण संधी तर नक्की आहे. म्हणजे ज्यांना काम करायचं आहे त्यांना संधी मिळते किंवा ते तयार करतात संधी. हे नक्कीच बरोबर आहे. खरं तर तसं जर आपण बघितलं तर तुम्ही MBA केलेले आहात. तुमची डिग्री आहे MBA आणि तुम्ही ज्या क्षेत्रात काम करतात ते क्षेत्र आहे पूर्णपणे वेगळं. मग MBA आणि हे जे तुमचं क्षेत्र आहे जे तुम्ही करिअर करता त्याचा ताळमेळ कसा काय घालता? ताळमेळ म्हणजे मी MBA केल्यानंतर मी जॉब करत होते पण मी आता सध्या MBA रिलेटेड काही काम करत नाहीये. म्हणजे कुठे जॉब करत नाही किंवा वर्क फ्रॉम होम करत नाहीये. त्यामुळे मी फुलली इथेच टाइम देते आहे माझा. जे काही करायचं ते ह्या क्षेत्रातच करते. त्यामुळे ताळमेळ असं काही मला घालावं लागेल. पण त्या जी तुम्ही शिक्षण घेतलं MBA त्याचा काही फायदा होतो का? नक्कीच फायदा होतो. कारण MBA मध्ये मोस्टली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट बद्दल शिकवलं जातं. म्हणजे त्यामध्ये बऱ्याच गोष्टी कम्युनिकेशन स्किल्स स्टेज फिअर कसं घालवायचं या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात ज्या आम्हाला कॅमेरा समोर परफॉर्म करताना खूप फायद्याच्या असतात. तो एक फायदा मला भरपूर झाला. नक्कीच. म्हणजे कोणतेही ज्ञान आपण जे घेतो ते फुकट जात नाही. नक्कीच त्याचा कुठे ना कुठे फायदा होतो. त्यामुळे शिकणं खूप गरजेचं आहे आणि तुमचा आदर्श ठेवला पाहिजे. तुम्ही MBA केला तरी पण तुम्ही तुमचं क्षेत्र निवडताना तुम्हाला आवडतं ते क्षेत्र निवडत आणि तुम्ही म्हणताय की त्याचा मला फायदा इथे सुद्धा झाला. अगदी तुम्ही 12वी मध्ये पहिला नंबर काढलेला. मग त्यावेळी नेमकी कोणती स्ट्रॅटेजी वापरली? आता 12वीच्या परीक्षा सुरू होत आहेत. स्ट्रॅटेजी म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की ना दिवसाचं एक दिनचर्या काढली पाहिजे. अभ्यास करताना सुद्धा असं वाटतं का म्हणे काही ठिकाणी असं होतं 4 तास अभ्यासाला मुलगा बसलाय पण 1 तासाचा पण अभ्यास होत नाही. आणि तुम्ही शिक्षक असल्यामुळे तुम्हाला हे चांगलंच माहित असेल. तर मी टाइम टेबल काढायचे की 2 तास अभ्यास आहे तर 1 तास रेस्ट 1 तास एन्जॉयमेंट साठी त्यानंतर परत 3 तास अभ्यास त्यानंतर मग जर टीव्ही बघायचंय किंवा कुठे वॉकला जाऊन यायचंय तर ते म्हणजे विरंगुळा पण मिळतो आणि तेवढाच फ्रेशनेसने आपण अभ्यास पण करतो. तर मी हे सगळं ही टाइम टेबलची स्ट्रॅटेजी वापरली. म्हणजे विशेष मी रसिकांसाठी सांगतो ज्या माझ्याबरोबर आता गप्पा गोष्टी करतायत ती याच मातीतली तरुणी आहे. इथूनच तिने शिक्षण घेतलेलं आणि प्राथमिक शिक्षण सुद्धा तुमचं गावातच झालं. 12वी म्हणजे त्या प्राथमिक शिक्षण गावात झालं तरी पण त्याचा काही फरक पडला नाही तुमच्या? नाही अजिबात फरक पडला नाही. म्हणजे अलीकडचे पालक सांगतात इंग्लिश मिडियमला गेल्यानंतर काहीतरी खूप मोठा काहीतरी करता येतं. याच्यावर म्हणजे मी मोठेपणा नाही सांगत आहे पण एक तुम्ही बोलल्यावर मला एक आठवला अनुभव रुपारेल कॉलेजचा ग्रॅज्युएशनच्या वेळेचा की 13वीत जेव्हा ऍडमिशन घेतलेली आम्ही सगळ्यांनी तेव्हा क्लासमध्ये असं विचारलं गेलेलं की 12वीचे पर्सेंटेज कोणाकोणाचे किती आहे. तर त्याच्यात मग जे काही 2-3 हात उभे होते त्याच्यात माझा एक होता आणि मे बी त्याच्यात तो फर्स्ट का सेकंड रँक मध्ये होता. आता मुंबईच्या रुपारेल कॉलेजमध्ये ते खूप फेमस आणि फर्स्ट आणि सेकंड नंबरचं कॉलेज आहे. एवढ्या कॉलेजमध्ये पण आपल्या सिंधुदुर्गातलं कोणतरी किंवा कोकणातलं कोणतरी आहे म्हणजे याच्यावरून कळतं की इथे किती चांगल्या क्वालिटीचं शिक्षण दिलं जातं.
तर मुंबईच्या मुलांना पण आपण कॉम्पिटिशनला फाईट करू शकतो आणि तुमच्या माध्यमातून ते आपण केलीच आहे ना. त्यामुळे म्हणजे आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही या ठिकाणी बाबू चित्रपटाबद्दल बोलला, आपण देव माणूस या सिरियल मध्ये सुद्धा लोकांपर्यंत आलात. नेमकं त्या सिरियल मध्ये तुमची भूमिका कशी होती? त्या सिरियल मध्ये ते सोनाली म्हणून कॅरेक्टर होतं आणि ते खूप इनोसंट होतं. त्या सिरियलचा जॉनर असा होता की एक रिअल बेस स्टोरी आहे ती डॉक्टरची, की डॉक्टर कशी फसवणूक करून त्यांनी खून केले साताऱ्यामध्ये, ही खरी गोष्ट आहे. ती खरी गोष्ट आहे त्या सिरियल मध्ये. तर त्यामध्ये ते एक इनोसंट कॅरेक्टर, त्यांची जमीन वगैरे असते, त्या जमिनीवर त्या डॉक्टरचा डोळा असतो आणि मग कशा प्रकारे त्या जमिनीच्या माध्यमातून पैसे हडप करायचे आणि मग गरज पडली तर त्या माणसाला मारूनही टाकायचं, अशा प्रकारचं होतं ते. तसं माझं मर्डर पण झालेलं. तुमचं खरं खूप छान असतं तुमचं कॅरेक्टर, म्हणजे तुमच्या अभिनय क्षेत्रामध्ये मेल्यानंतर सुद्धा पुन्हा जेवण त्यामुळे ते एक भारी असतं. या सगळ्या गोष्टी जाणत असताना म्हणजे तुम्ही अभ्यास, एक चांगली हुशार विद्यार्थिनी, त्यानंतर वेब सिरीज मध्ये तुमची शाळा नावाची ती सिरीज, ती चालवल्यानंतर तुम्ही चित्रपट सृष्टीकडे वळलात. आता तर तुम्ही झी टीव्ही सारख्या एका प्रतिष्ठित टीव्हीवर काम करताय. या सगळ्या गोष्टी मागे भूतकाळ असतो. मग आई वडिलांनी तुम्हाला यामध्ये कशी काय मदत केली? मी शाळेत असल्यापासून गॅदरिंगची असतं आपलं 1 वर्षातून एकदा अॅन्युअल डे, त्याच्यात मी पार्टिसिपेट करायचे. परत नवरात्र उत्सवला आपल्या बांदा सावंतवाडीमध्ये कार्यक्रम असतात, 9 दिवस डान्स कॉम्पिटिशन्स असतात किंवा दिवाळीला असतात. मग जेव्हा जेव्हा चान्स मिळत होता मी पार्टिसिपेट करत होते. मला घरच्यांनी अडवलं नाही, हाच माझ्यासाठी त्यांचा खूप मोठा सपोर्ट झाला की करू नकोस, जरी बाबांच्या मनात नसेल तरी करू नकोस, तू जायचं नाही असं ते बोलले नाहीत कधी. मी करत गेली, मला पाहिजे. म्हणजे खरंच मी तुमच्या वडिलांना सुद्धा थँक्स म्हणेन आणि त्यांचे आभार मानेन यासाठी. त्यांनी जर करू नको असं सांगितलं असतं तर कदाचित सिंधुदुर्गाला तुमच्यासारखी सिनेतारका सिंधुदुर्ग मुकला असता. आज मी अभिमानाने सांगू शकतो की आमच्या वैष्णवी कल्याणकर आज सिनेसृष्टीत आम्हाला दिसत आहेत. त्यामुळे वडिलांचं सुद्धा खूप मोठं योगदान तुमच्या घडण्यामागे आहे. भलेही त्यांना सीए हवा होता तुम्ही, ते झाला नाही, पण यशस्वी अभिनेत्री तरी झाला. मग आता तुम्हाला काय फील येते जेव्हा तुम्ही समाजामध्ये फिरता, असं जेव्हा आपण सातत्याने लोकांसमोर असतो संध्याकाळच्या वेळेला टीव्हीच्या माध्यमातून, छोट्या पडद्यावर मोठ्या पडद्यावर, मग काय फिलिंग असतात लोकांमध्ये फिरताना वगैरे? लोक ओळखतात, चांगलं वाटतं आणि अजून जबाबदारी पण वाटते की याच्या पुढे पण त्यांना एंटरटेन करणं ही आपली जबाबदारी आहे. हे एक फील येते आर्टिस्ट म्हणून. नाही, तुमचं पुढचं ध्येय काय, एम काय तुमचं? तुला काय नेमकं करायचंय? मला काम करायचंय, लोकांना एंटरटेन करायचंय, हे असंच ध्येय ठरवलंय मी. पर्टिक्युलर तुम्हाला सांगू शकत नाही की मला या माणसासोबत काम करायचं किंवा या अभिनेत्यासोबत काम करायचंय असं नाही सांगू शकत मी. मी एक एवढंच ठरवलंय की मला काम करायचं. नक्कीच, खूप छान. म्हणजे आपण कोण मिळेल ते माहिती नाही, जे काय माझ्या वाट्याला येईल ते मी 100% करणार आणि ही गोष्ट असणं खूप गरजेचं आहे. मी हेच करणार तेच करणार नाही, जे काय वाट्याला येईल ते 100% करणार. आणि ही आपल्या सिंधुदुर्गची संस्कृती आहे, जिथे कमी तिथे मी. त्यामुळे साहजिकच या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आज जर आपण समाजामध्ये बघितलं तर आज समाजामध्ये व्यसनांचं प्रमाण वाढत आहे. अगदी तरुण लोक व्यसनाकडे जाताना दिसत आहेत आणि अर्थात अभिनय क्षेत्रामध्ये आपण आहात, त्यामुळे हे काही नवीन नसेल तुम्हाला. तुम्ही आता आमच्या या कोकणी माणसांना म्हणा किंवा महाराष्ट्रासमोर महाराष्ट्राची जनता तुम्हाला बघती आहे, या व्यसनेकडे जाणाऱ्या तरुणांना तुम्ही एक काय मार्गदर्शन कराल की आपण काय करू शकतो त्याला? आता व्यसन म्हटलं तर व्यसन शब्दाची व्याख्या म्हणायला गेलं तर असं आहे की एखाद्या गोष्टीचा भडीमार होणं, म्हणजे काही पण असू शकतो. बरोबर. आपण जर पर्टिक्युलर दारू सिगरेट हे घेतलं तर तो विषय एक बदलला. आता व्यसन पुढची गोष्ट अति झाली की ती वाईट असते, मग ती वाईटच होते. पुढची गोष्ट अति करायची नाही. तसंच दारू सिगरेटचं आहे. आता ते करायचं की नाही हा वैयक्तिक प्रश्न झाला, ज्याचा त्याचा. पण त्याचा अतिरेक होऊ न देणं हे आपल्या हातात आहे आणि त्यामुळे स्वतःला, स्वतःच्या शरीराला आणि आपल्या आजूबाजूच्या माणसांना आणि मेन म्हणजे आपल्या कुटुंबाला त्याचा त्रास होता का म्हणजे याची प्रत्येकाने खात्री घेतली पाहिजे आणि या गोष्टीचा विचार केला पाहिजे. खूप सुंदर, मार्मिक आणि अत्यंत हुशारीने आपण उत्तर दिलं. व्यसनाची डेफिनेशन पूर्ण करत असताना व्यसन म्हणजे काय, म्हणजे कोणत्या गोष्टीचं अतिरेक, ते व्यसन.
ते व्यसन झालं आणि त्यामुळे प्रत्येकाने त्याच्यापासून सावध राहिलं पाहिजे अशी तुम्ही आग्रही भूमिका मांडला. खरं तर आपण एक सिने तारकात, आपण एक कॅरेक्टर करता, वेगवेगळ्या कॅरेक्टरच्या माध्यमातून लोकांना खरं तर तुम्ही प्रबोधनकार आहात जर आपण तसं बघायला गेलं तर. आणि हे प्रबोधन करत असताना अनेक गोष्टी तुमच्यासमोर आव्हानं म्हणून उभी असतात. मग या क्षेत्रामध्ये कोणती आव्हानं आहेत असं तुम्हाला वाटतं सद्यस्थितीला? या क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन खूप आहे. म्हणजे एक कलाकार नसला की दुसरा लगेच अवेलेबल असतो ते काम करायला, तर हे कॉम्पिटिशन आहे. त्यामुळे आपल्याला खूप अपडेट राहावं लागतं. आणि आता जसा जसा जो सिनेमा असेल त्याप्रमाणे त्याचा जॉनर वेगळा असतो, त्यातले कॅरेक्टर्स वेगळे असतात, वेगवेगळे रोल्स असतात, त्या गोष्टी शिकाव्या लागतात. आता एखाद्या सिनेमामध्ये फायटिंग सिक्वेन्स असेल ती फाईट आपल्याला शिकावी लागेल, तेवढं स्ट्रॉंग स्वतःला फिजिकली पण बनवावं लागेल. हे असे वेगवेगळे चॅलेंजेस असतात. आणि हे इथे आहे कारण इथे आपण ऍज अन ऍक्टर कोणी पण बनू शकतो, डॉक्टर पण बनू शकतो, जेलर पण बनू शकतो, काही पण बनू शकतो, चोर पोलीस सगळं. नक्कीच, म्हणजे आव्हानं नाहीत असं आपण नाही म्हणू शकतो. आजच्या पिढीला आव्हानं आहेत आणि ती फेस करावी लागत असतात. तुम्ही आता जर आपण बघितलं तर तुम्ही शाळा साकारला, तुम्ही बांबू नावाचा चित्रपट साकारला. म्हणजे जेव्हा आपण अशा प्रकारचे चित्रपट बघतो तेव्हा म्हणजे ऑफकोर्स त्या ठिकाणी लव्ह सीन नाही असं काही होत नाही, प्रेमाबद्दल काहीतरी थोडं तरी त्याचा टच असतो. कारण जे 9 रस सांगितलेले आहेत त्या रसांमध्ये शृंगार रस आहे, त्यामुळे ते असणं साहजिकच आहे आणि आपण सगळे माणसं आहोत, त्यामुळे ते असणं गरजेचं आहे. पण आज जर आपण बघितलं आजच्या घडीला तर सिनेसृष्टीतला शृंगार रस आज रस्त्यावर येताना दिसतोय. अगदी लहान मुलं त्या शृंगार रसामध्ये वाहून जाताना दिसत आहे. याच्याबद्दल एक महिला, एक कन्या म्हणून तुम्ही काय बोलाल? बरोबर बोललात तुम्ही की प्रत्येक सिनेमामध्ये किंवा मालिकामध्ये शृंगार रस दाखवला जातो, कारण ही युनिव्हर्सल फिलिंग आहे, प्रेम, त्यामुळे ती प्रत्येक ठिकाणी दाखवली जाते आणि ती लोकांना बघायला आवडते. तर आता जसं तुम्ही म्हणालात की लहान मुलं या गोष्टीकडे चुकीच्या नजरेने बघितलं जाते किंवा त्यांना ती गोष्ट समजून घ्यायला एक समजूतदार माणूस सापडत नाही की समजून सांगेल, त्यामुळे त्यांचा रस्ता भरकटतो. याचं एक कारण असं असू शकतं की मोबाईल, कारण अनेक व्हायरल व्हिडिओज किंवा एक वाईट व्हिडिओज की ज्याच्यामधून आपण पाहिजे ती इन्फॉर्मेशन न मिळता चुकीची इन्फॉर्मेशन मुलांपर्यंत पोहोचते आणि ती समजून घेणं त्यांना अवघड जाते आणि मग ते त्यांच्या बुद्धीने त्याचा अर्थ लावतात आणि त्यात अडकतात. तिथे 100% त्यांची चुकी असं पण आपण नाही म्हणू शकत. तर यासाठी जास्त करून पालकांनीच ह्याची जबाबदारी घेतली पाहिजे की आपला मुलगा फोनवर काय बघतोय, किती वेळ फोन वापरतोय, कोणाशी किती बोलतोय, काय बोलतोय. जर मुलगा लहान असेल तर ही पालकांचीच जबाबदारी असं मला वाटतं. आणि त्यात लक्ष देऊन ऍक्च्युली पालकांचा मुलांशी संवाद असला पाहिजे. एक मित्र आणि मैत्रिणींचा जसा संवाद असतो, मित्रामध्ये संवाद असतो, तसा असला पाहिजे. तेव्हा मुलं स्वतःहून सांगतील की मी अशा अशा गोष्टीत अडकलोय किंवा अडकले, आणि तेव्हा तो गुंता तिथे सोडवणं इझी होईल. तर इथे पालकांचा पण रोल आहे आणि मुलांचा पण रोल आहे. आता तुम्ही जे बोलला ते छोट्या मुलांबद्दल बोलला, पण आपण कॉलेज जीवन जर युवकांकडे बघितलं, तरुणींकडे बघितलं तर त्यांचा सुद्धा प्रेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा अत्यंत विक्षिप्त आहे. म्हणजे तू नाही तो और सही. तर आपण इतिहासामध्ये म्हणजे लैला मजनू, हीर रांझा अशी कृष्णाचं सुद्धा खूप छान कॅरेक्टर आहे जे प्रेमाचं उत्तरदायित्व सांगतं, प्रेम काय आहे हे सांगतं. मग आजची तरुण पिढी ह्याच्यामध्ये सगळी भरकटच चाललेली आहे. हो, असं बघायला मिळतंय सध्या टीनेजर्स मध्ये. त्यांना कदाचित तो बॅलन्स कळत नाहीये किंवा ते नातं कळत नाहीये. आता जसं तुम्ही म्हणाल तू नाही तो और सही, यामध्ये त्यांना कदाचित ते नातं किंवा त्या नात्याचं महत्व कळत नसेल, म्हणून असं होत असेल. पण मी ह्याचं एक ठामपणे उत्तर नाही देऊ शकत की एक्झॅक्टली ते तसे का वागतायत किंवा त्यांनी काय वागलं पाहिजे, पण असं मे बी असेल. माझं म्हणजे माझी अशी इच्छा आहे तुम्ही यानंतरच जेव्हा कुठच्या एका सिरियल मध्ये किंवा सिनेमामध्ये जेव्हा तुम्ही काम कराल तेव्हा तुमच्या माध्यमातून आम्हाला प्रबोधन करणारी नायिका बघायला आवडेल. बाबा हे चुकीचं आहे, हे असं होता कामा नाही असं. म्हणजे त्या अपेक्षा खरं तर मी मगाशी जस्ट सांगितलं की आपण प्रबोधनकार आहात, तुम्हाला बघून समाज तसा वागतो.
त्यामुळे विश्वास ठेवतो. पण अलीकडे जर आपण बघितलं म्हणजे याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारणं चुकीचं आहे, पण कुठेतरी अलीकडच्या सिरियल सुद्धा चुकीच्या बाजूने जाताना दिसत आहेत आपल्याला. सिरियल्स बऱ्याच गोष्टी चुकीच्या बाजूने जाताना दिसतात. असं आपण म्हणजे संस्कार हा लोपच पावलेला आहे. आता तुम्ही मला कॅरेक्टर किंवा अभिनेते म्हणून न सांगता सर्वसामान्य रसिक म्हणून सांगा की बाबा हे बरोबर आहे का? नाही बरोबर, कारण आम्ही स्वतः आर्टिस्ट म्हणून पण ह्या गोष्टी डिस्कस करत असतो की सिरियल मध्ये जे दाखवलं जातं, स्टार्टिंगला सिरियल खूप इंटरेस्टिंग वाटते आणि त्याच्यानंतर मग त्याच्यात सारखं कटकार असताना दाखवली जातात आणि मग ती बोरिंग होते. मग लोकांना नाही पटत ते. लोकांना असं वाटतं म्हणजे आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात ऑलरेडी दुःख आहे आणि आम्ही सिरियल मध्ये दुःख का बघावं, असा तो एक झोन झालेला आहे सध्या. आता याचा अभ्यास करणाऱ्या माणसाला त्याचं जास्त चांगलं उत्तर देता येईल. प्रहारने सातत्याने असंच केलेलं आहे. जे दिव्य आहे, जे भव्य आहे, जे बघण्यासारखे ते प्रहारने दाखवले लोकांना, आणि जे चुकीचं आहे, जे आक्षेपाग्रस्त आहे त्याच्यावर सातत्याने प्रहारच केलेला आहे. आणि त्यामुळे तुमच्यासारख्या एका तरुण अभिनेत्रीला आणि ती सुद्धा सिंधुदुर्गाचं नेतृत्व करते, याचा आम्हाला निश्चितच अभिमान आहे. आणि आज प्रहारच्या माध्यमातून आपण प्रहारच्या रसिकांना भेटता आहात, म्हणजे एक माझ्यासाठी सुद्धा ही मुलाखत वेगळी आहे, कारण मी इकडे या खुर्चीवर अनेक ज्येष्ठ लोकच बघितलेले आहेत आणि माझ्याबरोबर पहिल्यांदाच आपण म्हणजे यंग जनरेशनचं कोणतरी आज बसलेलं आहे. त्यामुळे मला सुद्धा मुलाखत घेताना थोडासा मर्यादा बाळगावी लागत आहे. मला बिनधास्तपणे बोलता येत नाहीये आणि त्यात पुन्हा तुमचं क्षेत्र सुद्धा आव्हानात्मक आहे. जर आज आपण जर बघितलं या सिनेसृष्टीकडे किंवा तुमच्या सिरियलच्या माध्यमाकडे, तर अनेक चांगल्या गोष्टी होऊ शकतात. म्हणजे चांगल्या गोष्टी होण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? तसे टॉपिक सिलेक्ट केले पाहिजे प्रोजेक्ट करताना, ज्याची जनतेला गरज आहे. म्हणजे त्या सिरियल मधून किंवा त्या सिनेमामधून आपण एखादा चांगला संदेश, शिक्षण लोकांना देऊ शकतो, जी गोष्ट लोकांना माहिती नाहीये. म्हणजे एखादा हक्क असेल लोकांचा आणि तो लोकांना माहित नसल्यामुळे ते अन्याय सहन करत असेल, तर तो हक्काची जाणीव करून देणारा सिनेमा जर आपण एखादा बनवला तर माझ्या मते बराच चेंज होऊ शकतो. तर हे आपण एक करू शकतो. नक्कीच. म्हणजे हे सगळं निर्मात्याच्या हातामध्ये असतं, डायरेक्टर लोक असतात, तुमच्यासारखे आर्टिस्ट काय ते तयारच असतात की असं चांगली आव्हानात्मक भूमिका करायला. तुम्हाला या क्षेत्रामध्ये सर्वाधिक पाठिंबा कोणाचा मिळाला? पूर्ण टोटली? हा, म्हणजे बाबांचा सपोर्ट नव्हता पहिल्यांदा, पण नंतर त्यांचं माइंड आपोआप चेंज झालं. आईचा सपोर्ट होता. आई फक्त यासाठी घाबरत होती की यांना नाही आवडत आहे आणि करते तर मग प्रॉब्लेम नको व्हायला, पण तसं काही झालं नाही. आणि आपण हे सगळं आव्हान पार पाडलं. तुम्ही आता इतकं म्हणजे 2.5-3 वर्ष तुम्ही त्या क्षेत्रामध्ये वावरतात, म्हणजे आतापर्यंत तुम्हाला आवडलेली भूमिका कोणती? ऍक्च्युली प्रत्येक भूमिका ही वेगळी असते आणि प्रत्येक भूमिका मी एन्जॉय केली आहे. पण एकदमच आवडणारी असं म्हणण्यापेक्षा एक छान वाटली सगळ्या भूमिकांपेक्षा ती मयुरीचीच होती, कारण ती 1.5 वर्ष साकारत होते मी आणि रोज सेटवर गेल्यानंतर मला मयुरी बनावं लागायचं आणि तिच्याकडून शिकण्यासारखं खूप होतं, त्यामुळे मयुरी म्हणजे तुम्हाला सुद्धा भूमिका शिकवतात कसं जगावं ते किंवा कसं वागावं ते. म्हणजे तुम्ही वैष्णवी न होता मयुरी होऊन काम करत होता. म्हणजे सगळ्या कलाकारांना हे सगळं फेस करावं लागतं. म्हणजे त्याची तयारी तुम्ही कशी करता किंवा मला हा रोल करायचा आहे, मग त्याचं नियोजन असतं ना, पूर्व नियोजन. आता प्रत्येकाची आवड आहे किंवा प्रत्येकाच्या पर्सनॅलिटीला कॅरेक्टर्स जात असतात. म्हणजे काहींना विलन जातं, काहींना पॉझिटिव्ह भूमिका जाते, तर ते कळून येतं एक स्वतःच सुद्धा आणि सिलेक्शन करताना पण कळून येतं. आणि मग आपल्या इच्छा असतात की मला एक म्हणजे स्ट्रॉंग कॅरेक्टर करायचं आहे किंवा मला पोलिसासारखं कॅरेक्टर करायचं आहे, किंवा काहींना वाटत असं सध्या विलनला खूप डिमांड आहे, खूप जास्त डिमांड आहे, तर मला स्ट्रॉंग विलन बनायचं आहे. तर हिरोपेक्षा पण विलन भारी वाटतो कधी कधी. तर अशा प्रत्येकाच्या आवडीनुसार ते सिलेक्ट केलं जातं. नाही नक्कीच, पण विलन जरी किती स्ट्रॉंग असला तरी शेवट मात्र त्याचा वाईट असतो ना. त्यामुळे विलन किती मोठा असला, किती बलाढ्य असला तरी तो शेवटी मात्र त्याला खूप वाईटच म्हणजे अवहेलनात्मक जीवन. ऍक्च्युली ना तो तिथे जिंकतो,
जेव्हा लोकांचा तिरस्कार त्या विलनला मिळतो आणि जेव्हा लोक म्हणजे प्रेक्षक त्याला वाईट बोलतात, कारण तिथे तो अभिनेता म्हणून जिंकलेला असतो. समज आहे तुमच्या विचाराची. नक्कीच भाऊंचं खूप चांगलं उदाहरण आहे या समोर. म्हणजे कसा ऍक्टर कसा असावा. आपण छोट्या पडद्यावर सुद्धा भूमिका केल्या, तशा मोठ्या पडद्यावर सुद्धा भूमिका केल्या, आणि प्रत्येक ऍक्टरची ही इच्छा असते की मला दोन्ही पडद्यावर आघाडीमध्ये खेळता आलं पाहिजे. पण छोट्या पडद्यावर भूमिका करतानाचा अनुभव नेमका कसा असतो? छोट्या पडद्यावर म्हणजे आपल्याला जॉब सारखा असतो. एक शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर, कारण आपण रोज सकाळी सेटवर जात असतो, दिवसभर शूट करत असतो, संध्याकाळी घरी येत असतो, परत दुसऱ्या दिवशी जात असतो, संध्याकाळी घरी येत असतो. असं वर्ष 2 वर्ष 3 वर्ष जितकी वर्ष ती सिरियल चालेल तितकं वर्षाचं शेड्यूल हे असं असतं. त्यामुळे ते जॉब सारखं असतं पूर्ण. पण तिथे अभिनय करताना काय वेगळेपणा असतो का? की नक्कीच असतो. सिनेमा मधला अभिनय आणि सिरियल मधला अभिनय याच्यात वेगळेपणा असतो, कारण सिरियल मधला हा छोट्या पडद्यावर दिसतो, टीव्हीवर दिसतो आपल्याला, तर तिथे थोडा लाऊड करावा लागतो. आणि फिल्म्स मध्ये बघितला तर तो सटल असतो, जितका जास्त होईल तितका. फिल्मचा कालावधी किती असतो? फिल्मचं शूटिंग डिपेंड असतं की काय सिनेमाचा टॉपिक आहे आणि त्याला किती सीन्स आहेत आणि किती हार्ड सीन आहेत. कारण जर हलका फुलका कॉमेडी छोटासा सिनेमा असेल तर तो 1 महिनाभरात पण आटपतो, किंवा मग 2 महिने 3 महिने असे लागतात. फायटिंग सीन्स असतील वगैरे, किंवा लोकेशन्स बाहेरची असतील तर त्या लोकेशन्सवर पण डिपेंड असतं. त्या सगळ्या गोष्टी त्याचा कालावधी ठरवतात. हा, म्हणजे विशेष करून जेव्हा तुम्ही एखाद्या छोट्या पडद्यावरची मालिका साकारता किंवा त्या पडद्यावर काम करता, त्या असणाऱ्या मर्यादा आणि इकडच्या मर्यादा, म्हणजे ज्याला आपण मोठ्या पडद्यावर काम करतो, चित्रपट सृष्टी करतात, त्या वेगवेगळ्या असतात का? मर्यादा म्हणजे प्रश्न नाही समजला. थोडक्यात म्हणजे काम करण्यामध्ये जे आपण कौशल्य वापरतो, तुमची अभिनय कौशल्य असतात, ज्याला आपण देहबोली म्हणतो, बॉडी लँग्वेज, की सेमच असतात? नाही, जे मी तुम्हाला लाऊडचं बोलले तो एक फरक मला समजलाय. मला अजून खूप शिकायचंय, त्याच्या व्यतिरिक्त काही असेल तर एवढं नाही माहिती, अजून अनुभवायचंय मला. आता तुम्ही जेव्हा एखादा सिरियल करता तेव्हा तुमचा परिवार वगैरे आपण दाखवतात, मग त्यांच्यामधलं वातावरण, सिरियल मधलं वातावरण वेगळं असतं कधी कधी, आणि ऍक्च्युअली जीवनामधलं वातावरण कधी कधी वेगळं असतं त्यांच्यासोबतच. त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आता आपण अनेकांबरोबर ज्या तुम्ही सिरियल केलेल्या आहेत, म्हणजे कसं काय असतं एकदम? ऍक्च्युअली जेव्हा एखादा परिवार दाखवला जातो सिरियल मध्ये, आता आम्ही सिरियल करताना जो परिवार दाखवलेला, आम्ही सीन करताना अगदी आम्हाला फील व्हायचं हे खरे आई बाबांसारखे आहे, ही खरी आजी सारखी आहे. आणि सीन झाल्यानंतर पण त्यांचं बिहेवियर साधारण तसंच असतं, कोण अगदी असं रूड वगैरे नाही वागत, कारण ते एकत्र राहून ते बॉन्डिंग झालं असतं, छान रिलेशन्स बनलेले असतात. सो तशीच असतात. कारण आता लास्ट पॅकअपला सुद्धा आम्ही सगळ्यांना एकमेकांना गिफ्ट दिली वगैरे, छान रिलेशन बनलं. ऑटोमॅटिकच ते होतं. हा, होतं. आणि सिनेमामध्ये तसं असतं का की नाही? सिनेमामध्ये पण तसं असतं, पण सिनेमात स्टार्टिंगला एकदमच नवीन, सगळं युनिट नवीन असतं. हळूहळू जसे दिवस जातील तसे आपण एकमेकांना ओळखायला लागतो आणि मग तसा बॉन्ड आणि रिलेशन्स बनत जातात. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी या अभिनयाची चमक दाखवलेली आहात. मग शाळेमध्ये तुम्ही अभिनय कधी सुरुवात केला, आठवते का? म्हणजे शाळा वगैरे किंवा अभिनय मी नाटक केलेलं. आय थिंक मी 8वी किंवा 9वीला होते. मोबाईलचे दुष्परिणाम नाटकाचं नाव होतं. ते नाटक मी गॅदरिंगला केलेलं. त्याच्या आधी असं नाटक वगैरे केलं नव्हतं, मी डान्स वगैरेच केलेले. ते पहिलं नाटक नाही तुमचं. हा, मोबाईलचे दुष्परिणाम आठवतंय का? थोडं तरी आठवतंय मला. आम्हाला फोटोच आठवला पटकन तुम्ही प्रश्न विचारल्यावर. नाही, आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, कारण आता सध्या ते लोकांना सांगणं गरजेचं आहे मोबाईलचे दुष्परिणाम. म्हणजे आम्ही त्यामध्ये मी मुलीचा रोल केलेला. माझे बाबा असतात, आई असते, आणि काहीतरी सीन मला आठवत नाहीये प्रॉपर, पण एक काहीतरी सीन होतो आणि मग ते एक काहीतरी घटना घडते वाईट, त्याचं कारण मोबाईल असतं. तर अशा थ्रू आम्ही तो एक क्रिएट केलेला नाटक, आणि आमच्या सरांनीच बसवलं, ते सांगेलकर सर म्हणून आहेत. ते आता मला भेटले की ते म्हणतात पहिलं नाटक तू मी बसवलेलं केलेलं आठवतंय ना. त्याला पण खूप छान वाटतं की अरे ही मुलगी इथे गेली आणि मी हिचं पहिलं नाटक बसवलेलं. खरं तर तुम्ही जेव्हा यशस्वी होता तेव्हा 3 माणसांना सगळ्यात जास्त आनंद होतो. त्यात पहिली असतात तुमची आई, दुसरे असतात वडील आणि तिसरे असतात शिक्षक.
या खेरीज बाकी कोणाला तेवढा आनंद होत नाही. अगदी तो नवरा असो किंवा बायको सुद्धा असली तरी. पण ही 2 लोक अशी असतात जी तुमच्यावर प्रचंड प्रेम करत असतात आणि त्यामुळे साहजिकच तुमच्या शिक्षकांनी जर ते सांगितलं तर त्यात नवल वाटण्यासारखं काही नाहीये. कारण ही माझी विद्यार्थिनी आहे, त्या माझ्यामध्ये त्यांचा आपलेपणा असतो, प्रेम असते, जिव्हाळा असतो आणि तो तुम्ही या माध्यमातून त्यांचं नाव येऊन त्यांच्यापर्यंत सांगताय हे तुमच्या मोठ्या मनाचं द्योतक आहे की बाबा आपण अजून आपल्या शिक्षकांना विसरलेलो नाही. मग शाळेतल्या गमती जमती सुद्धा तुम्हाला आठवत असतीलच. मी ऍक्च्युली ते फर्स्ट बेंचर वगैरे असं टाईप मध्ये होते, खूप सिरियसली अभ्यास करणं अशामध्ये. एवढं असं गमती जमती नाही, ते लास्ट वाले खूप गंमत आणि मज्जा करतात. मी बोर होते थोडी शाळेमध्ये असं म्हणू शकता तुम्ही. नाही, लास्ट बेंच वाल्यांना कमी लिखू नका. महात्मा गांधी लास्ट बेंच वर बसायचे. नाही, कमी लिखत नाहीये, पण ते असं मोस्टली बोललं जातं ना की आम्ही लास्ट बेंचर, आम्ही मज्जा करायचो. ते असतं एक सांगण्याचं तो पद्धत आहे. खरं तर तुम्ही आता मुंबई सारख्या ठिकाणी तुम्ही अभिनय करायला जाता किंवा तुमची धावपळ असते, मग मुंबई आणि तुमचं गाव बांदा ह्यामध्ये तुम्ही समन्वय कसा असता की मुंबईलाच असता? नाही, मला 3 दिवस जरी सुट्टी मिळाली, म्हणजे 2 दिवस जरी मिळाले तरी मी येते. कारण 2-2 महिने मग तिथे राहायचं, आई बाबांपासून लांब राहायचं, आठवण येते, मी येते लगेच. एक मागच्या वेळी 2 महिन्यापूर्वी तर मी रात्री आले, दिवसभर राहिले, संध्याकाळी परत इथून गेले, सकाळी दुसऱ्या दिवशी शूटला गेले. एवढं पण केलं एका दिवसासाठी. म्हणजे ते टाळता येत नाही. सिंधुदुर्गाच्या मातीची ओढ नाही टाळता येत. नक्कीच ती अटॅचमेंट राहिली पाहिजे आणि ते खूप गरजेचं आहे. तुम्हाला या क्षेत्रामध्ये म्हणजे जरी तुमचा अनुभव कमी असला तरी आपण चॅलेंजिंग भूमिका स्वीकारला, लोकांसमोर त्या मांडल्या, लोकांनी त्या स्वीकारणं खूप गरजेचं असतं. आणि ह्या भूमिका मांडत असताना तुम्हाला अनेक वेळा, तुम्ही मगाशी मला सांगितलं की मला प्रिपरेशन म्हणजे मला पूर्वतयारी करावी लागत होती. मग असं प्रत्येकाला पूर्वतयारी करावी लागते. मग तुमच्या भूमिकांचा तुमच्या वैयक्तिक आयुष्याशी कधी संबंध येतो का? संबंध म्हणजे सिमिलॅरिटी असते का असं विचारताय का? हा, असते बऱ्याचदा. कारण मला कॅरेक्टर्स असे मिळाले आहेत जे बरेच गुण वैष्णवीचे आणि त्या कॅरेक्टरशी जुळतात, त्यामुळे मिळाले आतापर्यंत तरी सिमिलॅरिटी मिळाली. पुढे बघू आता. नक्कीच पुढे सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारच्या भूमिका बनत जाओ जे तुमच्या कॅरेक्टरला सूट होतात. पण जेव्हा खरं आपल्या कॅरेक्टरला भूमिका सूट होतात त्या भूमिका करणं खूप सोपं असतं, पण जेव्हा कॅरेक्टरला भूमिका सूट होत नाही तेव्हा त्या कठीण असतात. याच्याबद्दल काय बोलाय? बरोबर बोलला तुम्ही, ते चॅलेंजिंग असतं. कारण आपण लहानपणापासून आतापर्यंत तसं कधी वागलेलो नसतो किंवा आपल्याला तसं वाटायला आलेलं नसतं, ते आपल्याला करायचं असतं आणि त्याचा अभ्यास आपल्याला मग खूप करावा लागतो. ऑब्झर्वेशन थ्रू किंवा सिनेमे बघून करावा लागतो. तुमच्या क्षेत्रामध्ये जर यश मिळवायचं असेल, ज्याला अभिनय क्षेत्र म्हणतो, जे सध्याच्या घडीला आव्हानात्मक आहे, कारण तुम्हीच मगाशी म्हटलात की इथे स्पर्धा प्रचंड चालते, तर कोणकोणत्या गोष्टी आपल्याकडे ऑलरेडी असणं गरजेचं आहे, ज्याला आपण नैसर्गिक म्हणूया किंवा तुम्ही कमावलेल्या म्हणूया? पेशन्स असावे लागतात सगळ्यात महत्त्वाचं. कारण 12 तासाची शिफ्ट असते सिरियलची शिफ्ट 12 तासाची डेली असते. सिनेमा म्हटला तरी त्याचे शिफ्ट सीन वाईज असतात, ट्रॅव्हलिंग असतं आणि वेगवेगळी लोक असतात. तेवढा शांत स्वभाव पण असला पाहिजे. म्हणजे इथे माणूस म्हणून पण तुम्ही तेवढं प्रिपेअर असलं पाहिजे ऍक्टर सोबत सुद्धा, कारण पहिला माणूसच भेटतो ना कुठच्याही कामासाठी, त्याच्यानंतर तो कॅरेक्टर स्वीकारतो. या सगळ्या गोष्टी आहेत. खूप छान सांगितलं की तुमच्या एकंदरीत या उत्तरातून की माणूस बनता आलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं. बाकीचं नंतर बनता येतं, आधी माणूस बनलं पाहिजे. आणि हे तुमचं चित्रपट सृष्टी किंवा हे तुमचं जे जग आहे ते हे बनवतंय, हे मला आता कळलं तुमच्याकडून की माणूस नाही बनला तर मग तुम्ही कॅरेक्टर ते चांगलं करू शकत नाही. हो, कारण मग ते जर पटतच नसेल युनिट सोबत, आजूबाजूच्या माणसांसोबत, तर मग काम करायला प्रॉब्लेम होतो. मग तिथे कुठेतरी विचार केला जातो रिप्लेस करायचं का, काढून टाकायचं का, त्यासाठी माणूस चांगला. तुमच्या म्हणजे हा सुद्धा प्रश्न आता वैयक्तिक स्तरावरचा होणार की तुम्हाला आवड म्हणजे तुम्ही स्वतः कोणाला आदर्श मानता या क्षेत्रामध्ये? साऊथ मधली ऍक्ट्रेस आहे सई पल्लवी म्हणून, ती फार आवडते मला. तिला मी बऱ्याचदा फॉलो करते
आतापर्यंत करत आली आहे. कारण तिचं काम, तिचा पेहराव फिल्म मधला असू दे किंवा कसाही असू दे, म्हणजे ती ग्लॅमर कडे जास्त नाहीये. ती अभिनयातून आणि तिच्या नॅचरल ब्युटी मधून लोकांच्या समोर येते आणि लोकांना ती तशीच आवडते. म्हणजे तिचे फिल्म्स विदाऊट मेकअप असतात. तर ती एक गोष्ट फार आवडली आहे मला तिची आणि लोकांनी तिला तसं एक्सेप्ट केलं. या सुद्धा जे इतके सगळे सिनेतारका असून इतक्या सगळ्या मोठं तुमचं जगच मोठं आहे, तरी पण मला पर्टिक्युलर तीच का आवडली त्याचा सुद्धा तुम्ही एक्सप्रेशन दिलाय की बाबा मला असं आहे. आज तुम्हाला सुद्धा अनेक जण आयडॉल मानणारे आहेत, आपल्या सिंधुदुर्गामध्ये आहेत, महाराष्ट्रामध्ये आहेत. मग तुम्हाला कसं वाटतं, ते फील काय होतं की बाबा ह्यांना मी माझा आयडॉल मानतो? मी असा विचार नाही केला कधी की मला काय वाटत असेल, पण लोक बोलतात जेव्हा असतात की आम्हाला तुम्ही आवडता, आम्ही तुम्हाला फॉलो करतो, तुमच्या या गोष्टी आवडतात, असेच राहा तसेच राहा, असं लोकांच्या कमेंट्स असतात. म्हणजे तुम्ही सुद्धा आयडॉल म्हणून समाजामध्ये निर्वध असता किंवा समाजासमोर आज आयडॉल म्हणून तुम्ही दिसता. म्हणजे त्यावेळी सुद्धा तुमच्याकडे बाबा आदर्श काहीतरी असले पाहिजे. जरी आपण सिनेसृष्टीमध्ये असेल तरी संस्कार आदर्श कधी लोक पावत नाही आणि आपण तर सिंधुदुर्गातले आहात, त्यामुळे आदर्शाची खचाखच भरलेले संस्कार जे असतात ते तुमच्यामध्ये आजही तुमच्यामध्ये दिसत आहे आणि ते तसेच दिसत राहो ही आमची सदिच्छा. आपण अनेक गोष्टी या मुलाखतीच्या माध्यमातून बघितल्या किंवा मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेतल्या. अर्थात तुमची सिनेसृष्टी वेगळाच विषय आहे, तो आमच्या सर्वसामान्य माणसांच्या आवाक्याच्या बाहेरचा विषय आहे. पण आपण त्या ठिकाणी वावरला, त्या ठिकाणी म्हणजे एकंदरीत कसं वातावरण असतं तिकडे सिनेसृष्टीचं तुमच्या? नॉर्मलच वातावरण असतं. जशी इकडची माणसं असतात तशी तिकडची पण माणसंच असतात. फक्त कसं काम करण्याची पद्धत, काम करायची वेळ या वेगवेगळ्या असल्यामुळे ते थोडंसं वेगळं वाटतं आपल्याला, पण तसं काहीच वेगळं नसतं, सेमच असतं. तसं प्रत्येक गोष्टी तशाच केल्या जातात. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या क्षेत्रामध्ये यशस्वी होतो तेव्हा पाय जमिनीवर असणं गरजेचं असतं, नाहीतर गोंधळ होऊ शकतो. तुमचं याबद्दल मत काय? अगदीच बरोबर आहे तुम्ही बोललात ते. म्हणजे हवा जाता का आपल्या डोक्यामध्ये जे बोललं जातं आणि मग पुढचा प्रवास आपल्याला करायचाच आहे ना. इथेच थांबायचं नाही. इथेच थांबायचं असेल तर ठीक आहे, म्हणजे असं म्हटलं म्हणजे गाडीच्या चाकामध्ये हवा गेली की चाक पंक्चर होतं, पण माणसामध्ये हवा भरली की माणूस पंक्चर होतो. त्यामुळे त्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आता ते मी बऱ्याच वेळा आपण बोलतो आहोत, त्यामुळे मी तुम्हाला आता समारोपाकडे घेऊन चालतोय. तुम्ही एक अभिनेत्री म्हणून आमच्या युवांना, आमच्या माणसांना काय संदेश द्या किंवा काय मार्गदर्शन करा? एकंदरीत पूर्ण या क्षेत्राबद्दल बोला, जनरल बोलला तरी चालेल. या क्षेत्राबद्दल काय, म्हणजे समजा एखाद्याला या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही काय गाईडलाईन्स सांगाल किंवा काय सांगाल? आता या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर बऱ्याच लोकांचं असं होतं की कॉन्टॅक्ट नाहीयेत, ऑडिशन्स कोणाला द्यायचे, कसे द्यायचे आहे. तर त्यासाठी जरी एखादा राईट कॉन्टॅक्ट मिळाला तर त्याच्या थ्रू आपल्याला बरेच कॉन्टॅक्ट मिळत जातात. आपण होतो पॅनिक पहिल्यांदा की कारण तिकडे कसं पोचायचं, लोकांपर्यंत कसं पोचायचं. तर अंधेरीला बरेचसे कास्टिंग वाले आहेत, कास्टिंग डिरेक्टर्स आहेत, अंधेरीला बरेचसे ऑफिसेस आहेत, तिथे जाऊन आपण ऑडिशन देऊ शकतो. किंवा मग लॉकडाऊन मध्ये असं झालेलं की आपण ऑनलाईनच ऑडिशन द्यायचं, व्हॉट्सअपवरून व्हिडिओ सेंड करायचा असं झालेलं. तर बरेचदा आता हे पण चालू आहे की कॉन्टॅक्ट मिळाला असेल तर आपण तिथे आपण प्रोफाईल पाठवू शकतो किंवा तिथे आपण आपलं ऑडिशन देऊ शकतो. तर असे मार्ग उपलब्ध झालेले आहेत, तर ते आपण करू शकतो. हे आणि एक अभिनेत्री म्हणून तुम्ही आमच्या समाजाला प्रबोधनात्मक काय सांगाल की नेमकं कसं आज कशा प्रकारचं वागणं असलं पाहिजे? कारण जरी तुम्ही वयाने लहान असलात तरी पण आज तुम्ही तुमचं पाय निश्चितच सिनेश्रेष्ठ मध्ये रोवलेले आहात आणि उदयाच्या उदयनमुख तुम्ही सिनेतारका आहात. त्यामुळे त्या दृष्टीने तुम्हाला काय अपेक्षा आहे? मी असं सांगेन की सगळं दिसतंच ते सोनं नसतं. त्यामुळे आपण जसं बाहेर वावरतोय, बाहेरचं लाईफ आहे, भौतिक गोष्टी आहेत, त्यासोबत आपण आपलं मानसिक आरोग्य पण चांगलं ठेवलं पाहिजे. कारण तिथूनच सगळ्या गोष्टींची सुरुवात असते. त्यामुळे त्यासाठी थोडं मेडिटेशन करा, एक्सरसाइज करा. बेसिक गोष्ट आहे एक्सरसाइज करणं ही. आणि एक चांगले विचार
आपल्यामध्ये असू द्या, म्हणजे मध्ये चांगल्या गोष्टी आपोआप घडतात. तुम्ही positive. वेगळं काही करावं लागत नाही. एक्झॅक्टली. खरंच आपण या ठिकाणी आलात, आमच्याशी मनसोक्त गप्पा मारलात. खरं तर विषय वेगळा होता, पण तुम्ही आलात याचा आनंद आमच्या रसिकांना नक्कीच झालेला आहे. कारण आमचे रसिक अलीकडच्या काळामध्ये बघतायत ते दशावतार आणि भजनी बुवा, त्या पलीकडे सुद्धा आम्ही आहोत. ह्या जर प्रहारने पुन्हा एकदा या मुलाखत सत्राच्या माध्यमातून जनतेसमोर दाखवून दिलं. अलीकडच्या काळामध्ये आपण एका गझलकाराला सुद्धा भेटलो आणि प्रहारने नेहमीच सातत्याने हा उपक्रम राहिला आहे. जे जे चांगलं असेल ते आम्ही आपल्या समोर आणण्याचा सातत्याने प्रयत्न करणार. खरं तर तुमच्यासारख्या सिनेतारकांची ज्याला आपण सेकंदाचा हिशोब असतो, आपण आमच्या सिंधुदुर्गाच्या कन्या याबद्दल निश्चितच आम्हाला अभिमान आहेच. पण वेळात वेळ काढून तुम्ही बांद्यातून स्पेशली आमच्या स्टुडिओमध्ये म्हणजे कुडाळला येऊन बसलात, आमच्याशी मनसोक्त गप्पा मारलात आणि बऱ्याच गोष्टी या मुलाखतीच्या माध्यमातून जनसामान्यांना कळल्या की नेमका प्रवास कसा असतो. म्हणजे छोट्या पडद्यावरचा, मोठ्या पडद्यावरचा, कोणती आव्हानं असतात आणि एखाद्या व्यक्तीने जर ठरवलं की मला क्षितिजाला हात लावायचा आहे तर ती कशी लावू शकते हे तुमच्याकडून नक्की आमच्या रसिकांना कळलं असणार. मी पुन्हा एकदा तुमच्या यानंतरच्या प्रवासासाठी सुद्धा प्रहारच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपण यशस्वी व्हाल ही आम्हाला आशा आहे आणि पुनश्च एकदा एका चांगल्या फिल्मच्या प्रदर्शनानंतर आपण पुन्हा एकदा प्रहारच्या कट्ट्यावर पुन्हा एकदा तुमची मुलाखत होईल या सदिच्छेसह मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.